नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सेंट्रल रेल्वे कॉलनी परेल या ठिकाणी आपण आलेले आहोत. तेजस्विनी राजेश खरात या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत आणि जाणून घेऊया त्यांच्या लग्नाबद्दल. नमस्कार. अरे वा, केवढा मोठा पेढा आहे, हो की नाही? घ्या उखाणा आता. मोगऱ्याच्या झाडाखाली नागनागिनीची वस्ती, राजेश रावांना आयुष्य मिळू दे माझ्यापेक्षा जास्ती. काय सांगता हो? इथे आहेत का नाग नागिन? नाही, घेत नाही तेवढी झाड आहेत तर. ते मोगऱ्याचं नाहीये ना. पण तुम्ही कधी बघितलंय साप नाग हो, असं? बघितलंय. कुठे? आमच्या इथे तिथे मंदिरात येतात. हे बरं आहे, तिथले इथपर्यंत यायचे. नाही नाही, द्या ओळख करून. ह्या माझ्या सासूबाई नमस्कार. खरात, हे माझे मिस्टर राजेश नमस्कार. खरात, ह्या माझ्या नंदा, ह्या माझ्या मोठी ननंद नीलमताई, विजयाताई, चित्रालीताई नमस्कार. आणि हे सगळं पूर्ण आमचं सेंट्रल रेल्वे परिवार. ही दोन माझी ट्विन्स मुलं, अरे वा वा. हॅलो. अध्ययन आराध्या. हाय. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठली शाळा? माझी राजे शिवाजी विद्यालय माटुंगा. तुमची? सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल परेल. घर कुठे? घर इथेच परेलमध्ये. कुठे परेल मध्ये? हे सेंट्रल रेल्वे क्वार्टर्स. तुम्ही माहेर म्हणताय का? मग कुठलं सांगताय तुम्ही? तुम्ही घर म्हणाला, आता लग्नानंतर हेच माझं घर ना. बरं, मग माहेर कुठे? माझं वडाळा, वडाळ्याला कुठे? बीपीटी कॉलनी. अच्छा. आणि तुमचं? माझं बालपण येतच परेलमध्येच. बीपीटी कॉलनीत किती नंबर? 43 नंबर. म्हणजे ते स्टेशनच्या बाजूला आहे ती? नाही नाही, ते मैदान आहे ना, कल्याण केंद्र हॉल हा, आहे हा. त्याच्या समोर जी आहे ती. कसं गेलं बालपण? खूप छान, मस्त. आणि तुमचं बालपण? छान गेलं. एकदम छान. छान म्हणजे की सुरुवातीपासून एकदम गरिबी आणि नंतर मग आता खूप कुठे तो चांगलं झालेलं. चांगलं झालं. चांगलं झालं. आई बाबा काय? वडील माझे होते रेल्वेत, त्यांच्या जागी मी कामाला लागलो. माझी आहे आई. आई आहे. आता कुठे असतं तुम्ही? मी सर विटीला कामाला आहे, पर्सनल डिपार्टमेंट. पर्सनल डिपार्टमेंट. सेंट्रल रेल्वे. आणि आपण? मी कीर्ती कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करता. वा. कशी ओळख झाली? सर, आम्ही एका विवाह मंडळात नाव नोंदवलं होतं दोघांनी. हा, दोघांनी पण. तर तिथेच बघण्याचं वगैरे झालं आमचं, तिथेच पसंतीही झाली आणि त्याच्या थ्रूच आमचं लग्न जमलं. काय हो, कसं? पहिली म्हणजे दुसरी मुलगी की तिने लगेच माझं घर मोठं आहे. कुटुंब माझ्या 5 बहिणी आणि 2 भाऊ. तर त्या कुटुंबाला मी पहिला माझा प्रश्न होता की बाबा माझं एवढं मोठं कुटुंब आहे, तर तू त्या कुटुंबात ऍडजस्ट होशील का? तर तिने हो म्हणाली. का हो म्हणाला तो? कारण त्यांचं नेचर मी बघता क्षणी मला आवडलं. मॅच्युरिटी असं होती. एका दिवसात बघितल्यावर? नाही म्हणजे बोलण्यामध्ये असं मोठेपणा असं वेगळा आव नव्हता खूप. कुठे बघितलं तुम्ही? कधी बोलले? तिथेच आमचं बोलणं झालं, त्या मंडळात. हा. तिथे आम्हाला थोडा वेळ दिला जातो, पॅरेंट्स पण असतात आणि समोरासमोर बोलायचं असतं. पण मला असं वाटलं की हेच राईट आहे माझ्यासाठी. आता लेफ्टला बसले. पण एकदम छान हो, होते. छान. लगेच पटलं म्हणजे? लगेच नाही, त्याच्यानंतर अजून एक बघितलं कधी? पण हेच बेस्ट वाटले. हो. तुम्ही किती बघितल्या मुली? जास्त नाही सर, 5-6 पाहिलं असतील. हा सर. का? लगेच भेटली नाही. नाही. किती वर्ष झाली लग्नाला? सर, आता 8 संपून 9 चालू झालं. 9. कसं झालं? संसार कसा असतो? खूप छान झाला. छोटे मोठे वादविवाद झाले पण आता एकदम व्यवस्थित आहे. कोणाशी? यांच्याशी? हा, ह्यांच्याशीच. काय हो, का वाद केले? होतात असे. आता बरं वाटतं? आता खूप छान. आता खूप चांगलं चाललं. आता बिलकुल ते वाद आठवत नाही? नाही. पाठचं सगळं विसरून व्यवस्थित छान. बरं केलं. पाठचं विसरता ते बरं करता तुम्ही. आता खूप छान चांगलं. मग तुम्ही का पसंत केलं वहिनींना? कारण काय? सर्वात महत्त्वाचं दिसायला चांगली होती, सुंदर आहे आणि माझ्या घराला तिने ऍक्सेप्ट केलं, हे महत्वाचं सर्वात. म्हणून मी तिला म्हणजे ऍक्सेप्ट केलं. काय आवड कसली आहे तुम्हाला वहिनी? मला डान्सची खूप आवड आहे. कुठे शिकता? नाही, असंच. म्हणजे कसं? गाणं लागलं की गाणं लागलं की हा? म्हणजे कोणाकडे शिक्षण वगैरे घेतलं? नाही, अजिबात. मग नाचाची एवढी आवड आहे तर शिकावं का नाही वाटलं तुम्हाला? असं खूप वाटलं पण कधी तसा योग नाही आला की जायचंय. खूप वेळा विचार केला
पण जे आहे त्याच्यात मस्त वाटतं कुठेही नाचायला. आणि तुमच्या बाबतीत काय हो? मी शिक्षण मला आवडतं, नाचायला पण मला आवडतं. आम्ही दोघे जण आम्ही आमच्या वरातीत पण दोघं इतकं नाचलोय. तुमच्या अगदी माझी साडी सुटली होती एवढी मी नाचलो. बापरे, वरातीमध्ये एवढं नाचलं? हो, दोघे जण तुमच्याच? आमच्याच लग्नामध्ये. त्याच्यानंतर परत कधी नाचले? त्याच्यानंतर आम्ही सारखेच काही छोटे मोठे फंक्शन असतात, कोणाचं लग्न असेल तर सगळ्यात आम्ही नाचतो. तुम्हालाही आवडतं? हो. कुठेही असेल की आम्ही नाचायला रेडी. किचन मध्ये नाचलाय कधी? किचन मध्ये नाही. जेवण करताना कधी नाचला नाही? नाही. कुठला पदार्थ उत्तम बनवता तुम्ही? का हसलात आता? तेवढा विचार करतायत. बघा ना, काय हो? कुठला? चिकन चांगली बनवते. हो का? नॉनव्हेज? हो, खात नाही पण बनवते चांगली. मग तुम्ही नाही खात? नाही. तुम्हाला आवडतं? पण माझा एक प्रॉब्लेम आहे की तिच्यावर हॉटेलमध्ये गेलं की मला ते सगळं संपवावं लागतं, कारण ती खात नाही. तुम्ही व्हेज मागवता हा, हो. आणि तुम्ही नॉनव्हेज मागवता. फिरायला कुठे कुठे घेऊन जातात? फिरायला म्हणजे भरपूर गेलोय. लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान वगैरे भरपूर फिरलोय आम्ही. आवड आहे? हो, खूप. कोणाला दोघांनाही. जास्त? कोणाला? दोघांना सेम आहे पण मला जास्त आहे. तुम्हाला फिरायला. जास्त हो, आहे. फिरायला आवडतं? खूप आवडतं. घरात राहायला नाही आवडत? घरात पण आवडतं पण बाहेर फिरायला पण आवडतं. आवडतं. हो. चित्रपट बघणं वगैरे आवडतं. कुठे? आपलं भारत माता टॉपिक. मला वाटलं 10 मिनिटावर नाही 5 पावलांवर आहे ते भारत माता. तेव्हा लगेच सांगतात भारत माताला घेऊन जातो. भविष्यात काय करायची? सर मी जिथे आता काम करते तिथे मी मॅनेजर लेवलला आहे. तर मला स्वतःच एक इन्स्टिट्यूट ओपन करायचं अशी इच्छा आहे. कारण तितका आता एक्सपिरियन्स झालाय तर आता स्वतःच्या नावाने एक ओपन करायची इच्छा. अरे वा, काय हो तुमचं काय म्हणणं आहे? मी सपोर्ट आहे माझा पूर्ण. हो ना. मग लवकरात लवकर होणार, काळजी कशाला करताय? तुम्हाला काय करायची इच्छा आहे भविष्यात? मला याच माझ्या फील्डमध्येच मला पुढे ऑफिसर म्हणून पुढे बनायचं आहे. म्हणजे नोकरी करत पुढे जेवढे सर्वोच्च स्थान आहे तेवढं ते गाठायचंय. तुम्हाला शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबर पहिल्या खेळात ते बक्षीस मिळणार का, ती चांदीची अन्नपूर्णा मिळणार का वहिनींना, तेही बघूया लगेच. एक गाणं म्हणा ना. र अक्षर. रेशमाच्या रेघानी लाल काळ धाग्यानी, रेशमाच्या रेघानी लाल काळ धाग्यानी, कर्नाटकी काशीदा मी काढीला, हातीन घालाऊ माझ्या साडीला. लिंबू मला फेकून मारा लिंबू त्याला. पण आता पहिल्या खेळाला सुरुवात करूया. आणि या पहिल्या खेळात ही सगळी बक्षिसं मिळणार का बघूया. आता पहिलं वाक्य तुमच्यासाठी. अंतरून पांघरून पाय पसरावे. वेळ सुरू झाली. बेडच्या उशीखाली बघ. उशीखाली 20 सेकंद झाली. अंतरून हा काय हाल में कुछ काला है, दाल में डाल 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 डाल. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, गाण्याची दोन. आकाशवाणी. वेळ संपली. एक बक्षीस राहिलं पण 3 बक्षिसं मिळाली. अभिनंदन. थँक्यू. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. आणि चांदीची तुळस मिळाली. किती 7 वर्ष झाली ना लग्नाला? 8 झाले. केवढी भरली हंडी? 8 वर्षात एवढी कशी काय हंडी भरते बघूया. पटापट आरोप सांगतो. मान्य आहे का सांगायचं? प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही सहभागी होत नाही असा पहिला आरोप आहे. मान्य आहे? होतं असं कधी कधी. म्हणजे आरोप मान्य आहे का? मान्य. तुम्ही लगेच स्पष्टीकरण. मान्य. कोर्टात आहात तुम्ही. हा, मुलांवर चिडचा अभ्यास केला नाही. हो, मान्य. हो, तुम्ही सगळ्याला हो करू नका. झोप जरा कमी करावी. मान्य. बरोबर आहे. काय बरोबर आहे? झोपते जास्त. रागावर नियंत्रण ठेवत नाही. राग तर जास्त आहे तिला. राग जास्त थोडासा जास्त आहे. जास्त आहे. ती सेंट्रल रेल्वेमुळे सतत धडधडत असते. ट्रेन सतत धडधडत असते. जेवण खूप तिखट करता तुम्ही.
नाही, घरी सगळे तिखटच खातात म्हणून तिखट बनवते. नाही एवढं काय तिखट आम्ही जास्त खात नाही. नाही नाही तेवढी तिखट नाही बनवत. ह्यांना 10 मिरच्या जास्त घाला. कामाला आळशी आहात, नाही मान्य. भांडखोर आहात. मान्य मान्य, मान्य. मान्य. काय बापरे, डेंजर आहात तुम्ही सगळ्या. पूर्वी भांडखोर होती, आता छान वागते. मान्य हा, मान्य. आता म्हणजे मी आलो तेव्हा छान नाही वागते. नाही. घरातलं आवडत नाही, बाहेरची पाणीपुरी आवडते. हो. बाहेर गेल्यावर पहिली पाणीपुरी खायला सांगते मला, कंपल्सरी पकडून घेऊन जाते मला. नाही पाणीपुरी मला खायला येते. हो, आवडते तुम्हाला खूप आवडते. पाणीपुरी? का आवडते हो? आवडते असं. आवडते. का आवडते प्रश्न नाही हो. बघ. रस्त्यात कोण भेटलं की खूप वेळ बोलत राहतात. हो बोलते. मला एवढं जास्त कधी म्हणजे तुमच्याशी टाइम नाही बोलत. मिस्टरांवर छोट्या छोट्या कारणावरून चिडत राहता, सगळ्यांचा राग मिस्टरांवर काढता. असं नाहीये. नाही तसं एवढं राग हा? एवढं राग नाही कर, सगळ्याचा राग माझा नाही करत. तुम्ही बोलताय का तुमचं प्रेम बोलताय? प्रेम. प्रेम बोलतोय. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? त्यांनी काही चुकलं ना तर ते बोलून दाखवावं, समजवावं. ते ना मनात ठेवतात त्या गोष्टी, त्या तिथल्या तिथे क्लिअर करत नाही. मग ते पुढे जाऊन खूप मोठे वादात त्याचं रूपांतर होतं. तर जिथल्या तिथे चुकलं तर ते तिथे समजून घ्यावं आणि समजून सांगावं. काय हो, का नाही असं करत? म्हणजे बोलावं असं वाटलं म्हणजे सगळं सांग, म्हणजे सर्व सुरुवात करायची, बाबा तू का असं केलं. म्हणजे मी ऍक्च्युली मला सवय आहे की मी गप्प गप्प राहतो आणि शेवटी एकदाच माझं बाहेर काढतो. असं पण एकदाच काढून मग बॉम्ब फुटतो ना. बॉम्ब फुटतो. हा ते चुकतं. मनात ठेवू नका. हा हा. आणि वहिनीनी सोबत कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? तिने थोडा चिडचिडपणा कमी केला पाहिजे. चिडचिडपणा हा. होणार का? हो हो नक्की नक्की बघा मी आलोय आता तर नक्की एवढं नक्की होणार सर. माझ्यासाठी एवढं हो, तरी. हो, हा? होणार. आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? जसं तुम्ही म्हणालात माझा चिडचिडपणा कमी करेन आणि रागावर कंट्रोल करीन. मुळात मुलांना अभ्यासासाठी थोडं कमी मारीन किंवा कमी मारू ओरडेन. नका. कमी ओरडेन. चला आता चित्र काढायचंय, तुम्ही काढणार? या. मालगाडी, रेलगाडी, डंपर, गावची गाडी, गावची गाडी, हो, या, या. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला तुम्ही या. असं असतो. पूर्ण करत होता. अभिनंदन, हे बक्षीस मिळालं तुम्हाला. अभिनंदन. थँक्यू. सासूबाई आलेत? हो. कुठे? या. तुम्ही? सासूबाई, सुनेबद्दल सांगा ना. सकाळी लवकर उठते, पोरांचं सगळं करते, कामाला जाते आणि चांगली वागते. सून चांगली आहे. हो. तुम्ही खुश आहात? हा. आज उत्तर द्यायचं म्हणून असं नाही नाही बोलतो? नाही. खरंच तसे आहे? हा चांगली आहे ती. होय. आणि हो. मुलगा? मुलगा पण छान आहे. हो. हो. त्यांनी वडील वारल्यापासून सगळी माझी जेवढी मुलं आहेत ना ती सगळी मोठी झाली आणि चांगलं सांभाळलं. वर्तणूक चांगलं लावलं त्यांनी, मुलींना पण आणि मुलांना पण. खूप छान आहे. म्हणजे असं कधी बोलत नाही ना, काय नाही. मुलींना पण आणि आम्हाला पण अजिबात कधीच नाही बोललेला. चांगला मुलगा आहे. हा. हो. वडील वारल्यापासून आम्हाला चांगलं सांभाळलं तर. हो. अजून कोण बोलणार? वहिनी छान आहे, फटकळ स्वभाव आहे, पण बोलून जाते. तो शब्द असतो त्यांचा, पण बोलून गेल्यावर त्यांना मान्य होतं की नाही माहिती नाही. फटकळ स्वभाव आहे तो, थोडासा कुठेतरी थांबवावा. आणि दादाने खूप सपोर्ट केलेला आहे. आम्ही 4थीला असताना आमचे वडील म्हणजे राहिलेच नाही हो. या जगातून. तेव्हापासून दादाने आम्हाला लहानाचं मोठं केलं. आम्हाला त्यांनी संस्कार दिले. त्या संस्कारातून आम्ही घडलो, आम्ही शिकलो आणि खूप छान नोकरीला आहोत. आणि खूप आम्हाला सांभाळून घेतो, प्रत्येक गोष्टी आम्हाला देतो.
अजून कोण बोलणार आहे? मी लहान होते ना तेव्हापासून काकीनी आणि या सगळ्यांनी मला सांभाळलेलं. म्हणजे मम्मी सांगते, मला काकी पण सांगतात प्रत्येक वेळी. आणि दादा म्हणजे दादाचे वडील ते माझा खूप लाड करायचे. दादाला शिक्षणाची खूप आवड आहे. त्याने प्रत्येक वेळेला मी जेव्हा बघायचे ना लहानपणापासून, तो नेहमी अभ्यास करत असायचा. बाहेर मुलांमध्ये नाही, फालतू कुठे गोष्टी नाहीत, काही नाही. आणि मला असं वाटतं की वहिनीने त्याला खूप चांगली साथ दिली आहे आणि इथून पुढे पण द्यावी. गॉड ब्लेस यू. असेच छान राहा. अजून द्या त्यांच्याकडे द्या, त्या बोलताय. मला म्हणजे हर गोष्टीत त्यांनी मला हे केलं, मदत केलं. माझे मिस्टर रिटायर झाले आणि खूप भावानी यांनी अशीच जोडी सदाहून चांगली राहावे, त्यांचा माझा आशीर्वाद आहे पाठीवर. लालबागचा राजा म्हणतात ना, सेम त्यांची परिस्थिती आणि यांची परिस्थिती सेम आहे. असे माझे भाऊ आहेत ते. अजून कोण बोलणार द्या. ऍक्च्युली माझं लग्न लवकर झालेलं आहे आणि आम्ही खूप लहान भाऊ बहीण होतो. माझं 16 इयर्समध्ये लग्न झालेलं आहे. तर थोडेसे घरातले जरासा हे होते, कारण की लवकर लग्न करतो. माझा भाऊच होता माझ्या लग्नासाठी, पण जे काही करत होतो आम्ही दोघेच मिळून म्हणजे करत होतो. आम्हाला माझं मोठं कोणी नाहीये आणि म्हणजे आम्ही दोघांनी भरपूर सपोर्ट एकमेकांना केला आणि आतापर्यंत पण तेच करतो. यांचं लग्न जमवायला पण मीच होती पुढे पुढे, असं काका वगैरे कोणी नव्हतं आम्हाला. आणि भावाने अजूनपर्यंत तसंच राहावं भविष्यभर आणि आम्ही त्याला साथ देऊ. वैदी, मला तुम्हाला विचारायचं, सगळ्यांनी कौतुक केलं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची तर मी या सगळ्यांचीच मागेन, कारण गेल्या काही वर्षात ते वादविवाद खूप काही गोष्टी माझ्या तोंडातून निघाल्या रागापोटी किंवा भांडणांमध्ये, त्या परिस्थितीनुसार. त्यांची क्षमा मागेन की जर चुकलं असेल तर सांभाळून घ्या, तुमच्याच घरची आहे. याच्या पुढे या गोष्टी नाही होणार याचं मी सतत काळजी घेईन, आणि मिस्टरांना स्पेशली. तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर मी माझ्याकडून जे दुखावले असतील त्यांची मी क्षमा मागेन. कारण मी नकळत, मला माहीत नाही की मी काही गोष्टी अशा बोलून गेलो की कधीही असो माझ्या घरातले आहेत, त्यांचे मी क्षमा मागेन. चला, आणि मला बहिणींना विचारायचं, आज तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? बहिणी आणि दोन्ही भाऊला क्षमा मागेन, की कारण की आई नंतर तुम्ही दोघेच आहेत आम्हाला. बहीणला आम्हाला म्हणजे भाऊ नाहीये दुसरा मोठा की सपोर्ट करणारा, आणि तुम्हीच आहेत आम्हाला मोठे. फक्त आम्हाला ह्याची दोघांनाही क्षमा मागेन. क्या बात आहे. बघितलं, मला असं वाटतं कालपर्यंत जे जे काही चुकीचं झालं असेल, जे जे गैरसमज झाले असतील, कालपर्यंत ते संपलेले आहेत. आणि उद्यापासून अधिक आनंदाने ही सगळं कुटुंब एकत्र राहून एकमेकाचा आदर सन्मान करत अधिक आनंदाने या घरात राहणार आहेत. तर तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा, आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेट हो. कारण जसं तुम्ही यांनी क्षमा मागितली तशीच तुम्ही मागितली क्षमा. कारण दोन कुटुंब आहेत शेवटी, ती आता दोन नाही, आता एक कुटुंब आहे. आणि एका कुटुंबाबरोबरच या सुद्धा तुमच्या घरात गृहलक्ष्मीच्या पावलानं आलेले आहेत. आणि तो प्रकाश घरात दिसतोय, सकारात्मकता संपूर्ण घरात दिसते. हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनींना मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.